पहिल्या T20 मध्ये इंग्लंडला हरवण्यासाठी सूर्यकुमार यादवने बनवली खतरनाक प्लेइंग 11। या दिग्गज खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता आणि या खेळाडूंना दिली संधी। मित्रांनो, 22 जानेवारी पासून इंग्लंड आणि इंडिया या मालिकेला सुरुवात होणार आहे। यामध्ये 5 T20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे। तर यामध्ये प्लेइंग 11 भारताची कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, सूर्यकुमार यादव या मालिकेचा कर्णधार, तर यामध्ये ऋषभ पंत यासारखे मोठमोठे खेळाडू या मालिकेमध्ये वगळण्यात आलेले आहेत। तर भारताची प्लेइंग 11 कशी असेल आपण पाहूया। मित्रांनो, भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीला येतील। एक बाद झाल्यानंतर तिलक वर्मा, चौथ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावरती नितीश रेड्डीचा आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध फॉर्म चांगला होता तर तोही खेळेल। तर 6व्या क्रमांकावरती रिंकू सिंग फिनिशिंगची भूमिका करेल। तर 7व्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या हा येईल। नंतर 8व्या क्रमांकावरती अक्षर पटेल, तो या टीम इंडियाचा सध्याचा वाईस कॅप्टन आहे, तो 8व्या क्रमांकावरती फलंदाजी करेल। नंतर 9व्या क्रमांकावरती मोहम्मद शमी, त्याची कमबॅक झालेली आहे T20 क्रिकेटमध्ये। तर 10व्या क्रमांकावरती रवी बिश्नोई आणि 11व्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग। तर मित्रांनो, ही T20 सामना 22 जानेवारीला कोलकाताच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल। कोलकाताचे स्टेडियम हे बॅटिंग फ्रेंडली पिच आहे, त्यात 170-180 स्कोर आपल्याला पाहायला भेटेल। त्यामुळे सूर्यकुमार यादवने टीममध्ये जास्त ऑलराऊंडर्स घेण्यावर भर दिलेला आहे। नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या यासारखे अक्षर पटेल हे ऑलराऊंडर भारताची ताकद होती। तर मित्रांनो, आपणास काय वाटते भारताची प्लेइंग 11 कशी असेल? हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती यांना संधी भेटेल? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा।